विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 व 2 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया। इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 व 2 40 गुणांचा पेपर असेल। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। कंसामध्ये शब्द दिलेले आहेत, त्यातले योग्य उत्तर या ठिकाणी निवडायचे आहे आपल्याला। शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंबाचा वाटा असतो, उत्तर समाजाचा। क्षेत्रफळाच्या बाबतीत टिंबटिंब हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे, उत्तर राजस्थान। समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या खूप मोठ्या सुळक्यांना हिमनग म्हणतात। ग्रह साधारणपणे टिंबटिंब असतात, उत्तर गोलाकार असतात। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा। खालील सांकेतिक खुणा ओळखा व नावे लिहा। नंबर 1 हे बंदरचं चिन्ह आहे, दुसरा आहे किल्ला आणि तिसरा आहे झरा। योग्य जोड्या लावा। बांधकाम साहित्य आणि मूळ स्रोत, विटाचा मूळ स्रोत माती आहे, सिमेंट चुनखडक आणि काचेचा मूळ स्रोत वाळू आहे। खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। आपला भारत देश शेतीप्रधान आहे, हे विधान बरोबर आहे। आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे। हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहे, हे विधान चुकीचे आहे। कॉफीचे मळे कर्नाटक मध्ये असतात। साबरमती नदी कोणत्या राज्यातून वाहते? गुजरात। प्रत्येक मुलामुलीचा कोणता हक्क आहे? तर प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे। पृथ्वीवरच्या आवरणांची नावे लिहा। शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण। समाजाने शाळेला मदत केली नाही तर काय होईल? तर शाळेला मदत केली तर शाळेच्या भौतिक विकासावर मर्यादा येतील, शाळेच्या अडचणी सोडण्यास उशीर होत जाईल। खालील प्रश्नांची थोडक्यात माहिती द्या। सांकेतिक खुणांची माहिती द्या। सांकेतिक खुणा नकाशात वेगवेगळ्या गोष्टी बहुधा भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात असतात, उदाहरणार्थ रेषा, वर्तुळ, त्रिकोण, बिंदू इत्यादी। शांततेचे कोणते फायदे होतात? शांततेमुळे वादविवाद होत नाहीत, भांडणे होत नाही, समाजात एकता आणि बंधुता राहते। भाग 2 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा या शास्त्रज्ञाने मांडली, उत्तर चार्ल्स डार्विन। आपल्या सूर्यमालेतील ग्रहांपैकी टिंबटिंब या ग्रहावर सजीव सृष्टी आहे, उत्तर पृथ्वी। इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते, इसवी सन पूर्व। जोड्या जुळवा। शक्तिमान मानव जर्मनी, बुद्धिमान मानव क्रमॉनॉन। आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली? उत्तर आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिकेत अस्तित्वात आली। शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? शास्त्रीय पद्धत म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी आणि जुन्या ज्ञानाची दुरुस्ती करण्यासाठी व ते एकत्रित करण्याची योग्य पद्धत होय। एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शकाची गरज असते। इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ कसा लिहिला जातो? पहिल्या 100 वर्षाचा काळ पहिले शतक किंवा इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो। उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे अतिदीर्घ कालावधीत सजीवामध्ये होणारे क्रमशः बदल होय। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा। प्राणी श्वसन करतात, प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, संचार करतात आणि प्राण्यांची वाढ ठरलेल्या कालावधीपर्यंत होते। कालगणना करण्याची एकके कोणती? कालगणना करण्याची एकके सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष, शतक, सहस्त्र, युग ही आहेत। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राइब करा। आपण पुन्हा भेटूया पुढे। थँक यू. सबस्क्राइब फॉर मोर व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब माय चॅनल. थँक यू.